नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सद्यस्थितीमध्ये कार्यकारी सहाय्यक या पदाची मित्रांनो 1846 जागांसाठी मित्रांनो सरळ सेवा भरती चालू आहे। त्यामध्ये मित्रांनो आता दुसरी एक आनंदाची बातमी आता या ठिकाणी आलेली आहे की मित्रांनो अभियांत्रिकीची देखील 1800 पदे या ठिकाणी रिक्त आहेत आणि याची देखील मित्रांनो लवकरच जे आहे जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणारी आहे। तर काय माहिती आहे आपण संपूर्ण काही या वृत्तपत्राच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। तर या ठिकाणी पाहू शकता ही जी बातमी आहे मित्रांनो, जे की रविवार 25 ऑगस्ट 2024 म्हणजे की रिसेंटली कालचीच ही मित्रांनो बातमी आहे। तर पाहूया आपण सविस्तरपणे। यामध्ये म्हटलं आहे की पालिकेतील अभियांत्रिकी संवर्गाचे सुमारे 1800 पदे विविध प्रशासकीय कारणाने रिक्त असल्याची बाब समोर आली आहे। परिणामी पालिकेला नागरी सेवा पुरवताना अडचणी येत आहेत। तर हो मित्रांनो, कारण का अडचणी तर येणारच, कारण का एका अधिकाऱ्यावर 5-5 अधिकाऱ्याचं काम लादण्यात येत आहे। त्यामुळे ह्या सर्व काही अडचणी निर्माण होत आहेत। या रिक्त जागा लवकरात लवकर भरण्यात याव्यात, अन्यथा आंदोलनाचा इशारा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी दिला आहे। जसं की मित्रांनो, कार्यकारी सहाय्यक या पदासाठी देखील खूप झटावे लागलं होतं। त्यानंतरच जे आहे कुठे 1846 जागांची मित्रांनो जी की सरळ सेवा भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आणि त्यामध्ये देखील पात्रतेच्या खूपच जाचक अटी जे की नमूद केल्या आहेत त्यांनी, ज्यामध्ये पहिल्या प्रयत्नामध्ये 10वी उत्तीर्ण आणि पहिल्या प्रयत्नामध्ये जे की पदवी उत्तीर्ण अशा ज्या काही त्यांना अटी ठेवलेल्या आहेत, तर त्या अटी रद्द व्हाव्यात याचा आपला वारंवार प्रयत्न आहेच। परंतु मित्रांनो, त्या अटी ठेवल्यामुळे जे की बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अर्ज जो आहे तो करता आलेला नाही आहे। परंतु हा तुमच्यासाठी एक सुवर्ण संधीचा मौका असणार आहे। समजा जर 1800 पदांसाठी जर रिक्त पदांसाठी जर जाहिरात प्रसिद्ध झाली तर मित्रांनो तुम्ही यासाठी नक्की अर्ज करावा। समोर म्हटलेलं आहे, पालिकेतील कनिष्ठ अभियंता, स्थापत्य, यांत्रिकी व विद्युत या संवर्गात देखील सुमारे 800 जागा रिक्त आहेत। यापैकी 20% रिक्त जागा खात्याअंतर्गत भरती प्रक्रियेच्या माध्यमातून महापालिकेत कार्यरत कामगार कर्मचाऱ्यांमधून भरण्याचे धोरण सन 2003 पासून राबवले जात आहे, मात्र त्यात जागा भरलेल्या नाहीत। महापालिकेतील याच संवर्गातील रिक्त पदे आणि त्यांचा विभागीय स्तरावरील दैनिक कामकाज होणार विपरीत परिणाम लक्षात घेता ही पदे तात्काळ भरणे आवश्यक असल्याची मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे सरचिटणीस संजय वाघ यांनी केलेली आहे। तर मित्रांनो, हा देखील आता अभियांत्रिकी पदभरतीचा देखील मुद्दा आता फार उंबरठ्यावर आलेला दिसत आहे। त्यामुळे याची देखील जाहिरात कधी पण प्रसिद्ध होऊ शकते। त्यामुळे जर तुम्ही अभियांत्रिकी बॅकग्राऊंडमध्ये असाल, ज्यामध्ये तुमचं सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल काही डिग्रीज वगैरे झाले असतील, तर मित्रांनो तुम्ही तुमच्या अभ्यासाला आतापासूनच सुरुवात करा मित्रांनो, कारण का याची जाहिरात कधीही या सप्ताहामध्ये या महिन्यामध्ये कधीही मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते। तर असे हे जे काही संकेत आहेत आणि मित्रांनो BMCला देखील आपण एक ईमेल करून याची संपूर्ण काही रिक्त पदांची माहिती देखील आपण घेणार आहोत। तर मित्रांनो अशी होती जी की माहिती या आपण न्यूज मार्फत मित्रांनो मिळाली आहे। तर याची लवकरात लवकर जर जाहिरात आली तर मित्रांनो अतिशय चांगली बाब असणार आहे, कारण का येणाऱ्या आचारसंहितेपूर्वी याची देखील जाहिरात प्रसिद्ध व्हावी, जेणेकरून मित्रांनो जे काही आपले कार्यकारी सहाय्यक या पदासाठी जे पात्र न ठरलेले उमेदवार असतील ते या पदभरतीला जे की पात्र ठरतील मित्रांनो। तर अशी होती जी की अपडेट, जी काही माहिती BMC बद्दलची जर आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि मित्रांनो तुम्ही कार्यकारी या सहाय्यक पदासाठी अर्ज केला असेल तर मित्रांनो तुम्ही आपले रेग्युलरली लेक्चर जरी पाहत चला मित्रांनो, ते आपले लेक्चर देखील आता स्टार्ट झालेले आहे। तर मित्रांनो आवडली असेल माहिती तर लाईक करा, चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करून घ्या आणि हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा मात्र विसरू नका। तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम।